माझी प्रियाला प्रीत कळेना. शमिका, आय लव्ह यू. माहितीये मला, पण मला एक सांग, ही वेळ काय सगळं बोलण्याची? हे बघ, मी तिथे पोहे ठेवलेत नाश्त्याला, सकाळची वेळ आहे. तुला पोह्यांची पडली? अनिरुद्ध, आता हे तुझं शेवटचं औषध. तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तुम्ही मला फोन केला होता. सुभाष पेंडसे साहेब आहेत, त्यांच्याविषयी मला बोलायचं होतं. सुभाष पेंडसे? त्यांना तर आम्ही कॉलेजमधून कधीच काढून टाकलंय. त्यांच्याविषयी जो काही प्रकार घडलाय, सगळ्या गोष्टींना मी रिस्पॉन्सिबल आहे. याच्यात पेंडसे सरांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये मिस्टर सुभाष पेंडसे यांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. बस. थँक्यू. येतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हा लोकांची विदाउट परवानगी मी इथे आलो. मनात विचार आला की युएसला जाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना शेवटचं एकदा भेटावं. तुम्ही सगळ्यांनी जर मला माफ केलं तर माझ्या मनावरचं ओझ खूप हलकं होईल. मला माफ करा. बाळा, तुला जर त्यांना भेटायला जायचं असेल ना, तर कुणीही विरोध करणार नाही. बाकी तुझी मर्जी. अनिरुद्ध राजे, आय एम सो सॉरी, पण आता हे दूध पिऊन तू नरकात जाणार की स्वर्गात जाणार कोणास ठाऊक. बॅड लक. व्हॉट टू डू? सदेव, साहेबांसाठी घेऊन जा. साहेब, दूध ठेव तिकडे. ठीक आहे. डॅड, मी किती अनलकी आहे ना. मला तुमचं मन कधीच जिंकता नाही आलं. जसं अश्रुदी, शमिका या दोघींनाही तुम्हाला भेटावंसं वाटायचं ना, तसंच मलाही खूप वाटायचं. मी तुमचं मन जिंकून शकले नाही डॅड. आय एम सॉरी. असं नाहीये रिया. तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाहीये. माझा राग जो आहे तो तुझ्या मम्माविषयी. आम्हा दोघांच्या नात्यांचा अर्थ तुला जास्त समजदार झाल्याच्या नंतरच लक्षात येईल. तो सुद्धा माझीच मुलगी आहे. हळूहळू या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येतील. जाण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्या बहिणींनी एकत्र यावं. एकमेकांच्या विषयी मनामध्ये जो काही जे गैरसमज असतील ते सगळे काढून टाकावेत आणि एक नवी सुरुवात करावी. डॅड, बोलता बोलता तुमचं दूध प्यायचंच राहून गेलंय. थांबा, मी देते तुम्हाला. हे घ्या डॅड. रिया, तुला चांगलं ठाऊक आहे मला साखर नाही चालत. ओ गॉड, दॅट सॉरी. द्या इकडे. मी तुमच्यासाठी दुसरं दूध आणते. ठीक आहे? आलेच. माझ्यावर पण माया आहे त्यांची. काय हो, नीट चालतात नाही बघून तुम्हाला? सांडलं असतं माझ्या ड्रेसवर. मग माफ करा ताई. ते गुलाब दूध द्या द्या मला. मी नेऊन देतो किचन मध्ये. काही गरज नाहीये. मी पिणार आहे हे दूध. जा तुम्ही. साहेबांना दूध नेऊन दिलं ना? तुम्ही सांगितलं तेव्हाच नेऊन दिलं. पण काय? साहेब, ते दूध पेले नाहीत. रिया मॅडम ते दूध घेऊन गेले. त्या पितील असे म्हणाले.